दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील महाबळेश्वर ते पाचगणी राज्यमार्गाची दयनीय अवस्था. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भर पावसातील आंदोलन यशस्वी. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये राज्यमार्ग क्रमांक 139च्या दयनीय अवस्थेविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तालुक्यातील या रस्त्याची दुरावस्था पाहून पक्ष कार्यकर्त्यांनी सरकारला धरले धारेवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दबंग सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या ढिसाळपणामुळे रस्त्यांची ही दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी देशपांडे यांना घटनास्थळी हजर राहावे लागले. त्यांनी शिवसेना पक्षाच्या मागणीनुसार निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आणि रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करण्याची हमी दिली. यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, राजेश बंडूशेठ, कुंभारदरे, नंदकुमार घाडगे, जिल्हा संघटक सुधीर राऊत, महिला जिल्हा संघटिका राजश्रीताई भिसे, सातारा तालुका प्रमुख सागर रायते, खंडाळा तालुका प्रमुख सागर कदम, संतोष जाधव, जिल्हा ग्राहक कक्ष प्रमुख प्रणव सावंत, रुपेश वंजारी, हरिभाऊ पवार, सचिन जगताप, सागर धोत्रे, इम्रान बागवान, सातारा शहर प्रमुख रवींद्र भनगे, महाबळेश्वर शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, लाला कांबळे, संतोष जाधव, उस्मान खारकडे, आकाश साळुंके, विभाग प्रमुख राजेंद्र पंडित, राजू साळवी, शंकर ढेबे, दीपक ताथवडेकर, शिल्पा ठक्कर, लक्ष्मीताई मालुसरे, सुजाता मोरे तसेच महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचबरोबर महाबळेश्वर टॅक्सी ट्रॅव्हल्स संघटनेचे पदाधिकारी व टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना पक्षाच्या या आंदोलनामुळे महाबळेश्वरमधील रस्त्यांची दुरुस्ती होण्याची अपेक्षा आहे. तसेच सरकारला भ्रष्टाचार आणि ढिसाळपणाविरुद्ध कारवाई करण्याची नागरिकांची मागणी पुन्हा एकदा उभी राहिली आहे. महामुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर. म्हणून ही अशी वाईट अवस्था होती इथे. आज हे ठाकरे गटानं आंदोलन जर केलं नसतं ना, या प्रश्नाकडे कोणाचं लक्षही जाणार नाही. हे फक्त नमुना आहे. मागच्या वर्षात, दीड वर्षात जेवढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत रस्ते झालेत ना, त्या सगळ्यांचा पर्दाफाश आम्ही लोक करणार आहोत. आणि त्याला जर जबाबदार तुम्ही सावंत साहेब, तर तुम्हालाही काळं फसायला आम्हाला 1 मिनिट लागणार नाही. मग तुम्ही किती मोठे अधिकारी असा, कळलं का तुम्हाला? अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? शिवसेना. शिवसेना. काय नाही, स्पष्ट सांगायचं तर त्याची लायकी नाही, त्याची पात्रता नाही, त्याची एलिजिबिलिटी नाही, त्याच्याकडे ताकद नाही, त्याने काम घेतलं कशाला? सबलेट करून देताना तो पर्सेंटेज खाणार, तुम्ही पर्सेंटेज खाणार, तुमच्यावरचे पर्सेंटेज खाणार. पर्सेंटेजमध्ये रस्ता घालवणार का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येतात, जातात, त्यांना रस्त्याचे खड्डे दिसत नाहीत. सर्वसामान्य माणसाचा जीव जेव्हा त्या खड्ड्यात जातो ना, त्याच्या कुटुंबाला काय त्रास होतो, त्याच्या वेदना काय असतात हे समजून घ्यायला पहिले माणूस व्हा. आलं लक्षात? लोकांच्या मड्यावरची लोणी खाऊ नका. हे पर्सेंटेज तुमच्या आयुष्यात कधी कामाला येणार नाहीत. ज्या कुटुंबातली व्यक्ती जाते ना, थांबा जरा, आम्ही इथं मूर्ख नाही खड्ड्यात बसायला, पावसात बसायला. भावलं आहे का आम्ही लोक? हे 2 महिन्यात रस्ते झालेले नाही, वाहून कसे जातात? हु इज रिस्पॉन्सिबल? कोण जबाबदार याला? पैसे कोट्यवधी कुणाच्या खिशात जातात माहिती आहे का तुला? शासन पैसे नाही देत. आम्ही टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला. आमच्या पगारातून पगार होतात, तुमच्या पैशातून पगार होतात, त्याच्यातून शासनाला टॅक्स मिळतो, त्याच्यातून रस्ते होतात. आणि हे रस्ते जर 2-2 महिन्यात खराब होणार असतील, अरे लाजा वाटू द्या तुमच्या डिपार्टमेंटला. कोट्यवधी रुपये निधी आहे हे महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा. आज महाबळेश्वर या ठिकाणी आमचे माजी जिल्हा प्रमुख बंडाशेठ कुंभारदरे, यशवंतजी घाडगे, नंदकुमार घाडगे या सर्वांच्या सूचनेनुसार आणि सर्वच पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, युवासेना असेल, फादर बॉडसेल, सर्वच जणांनी महाबळेश्वरचा अत्यंत ज्वलनशील प्रश्न आज प्रशासनाच्या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या रस्त्यांची खळग्यांची जाणीव नाहीये. ते
विमानानं हेलिकॉप्टरनं येणं जाणं करणारे आदर्श आणि कृतिशील आणि अत्यंत अद्यावत असे शेतकरी आहेत. त्यांना रस्त्यांची जाणीव नाहीये, पण सर्वसामान्य माणसाला रस्त्यात खड्ड्याचा काय त्रास असतो याची नक्की जाणीव आहे. आणि या गोष्टीचा त्रास सामान्यांना होत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की ठेकेदाराला ते काळ्या यादीत टाकणार आहेत आणि संबंधित ज्युनियर इंजिनियर जे होते त्यांची संपूर्ण चौकशी लागेल. क्वालिटी कंट्रोल विभागानं कशा पद्धतीनं खोटे अहवाल दिलेत त्यांची चौकशी लागेल. ही लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही लोक आज आमचं आंदोलन या ठिकाणी मागे घेत आहोत. हा शिवसेनेचा विजय आहे, उद्धव साहेबांच्या विचारांचा विजय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.